आमचा वाघही 2 पावलं मागे सरलाय, पण तो कशा करता माझ्या मराठा समाजाचं भलं झालं पाहिजे याच्याकरता. हेही धर्माचं पाळणच आहे महाराज. आरक्षण रूपी धर्माचं पाळण. माझ्या मराठा समाजातील गोरगरीब लेकरं जे असणारे अनेक टक्केवारीमध्ये येऊन पण ते नोकरीपासून वंचित राहतात. अनेकांनी आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारलाय. त्यांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी आमचा वाघ आजपासून नाही तर गेली 22 वर्षापासून प्रयत्न करतोय. आज तो आपल्याला दिसलाय. सांगू तुम्हाला, आजपर्यंत थोडे नाही तर माननीय मनोज जरांगे पाटलांनी आत्तापर्यंत 35 उपोषणं केलेली आहेत. किती? 35. किती किलोचं भरत आहे ते गिराईक? किती किलो वजन त्या माणसाचं भरतं का नजरामध्ये? किती? फक्त 35 किलोच वज आहे. पण सांगू तुम्हाला, मनामध्ये जर आलं, तुमचे जर चांगले विचार असतील, तुमच्या अंतःकरणातल्या भावना जर असणाऱ्या सत्य असतील, तर तुम्ही 35 किलोचे असा नाही तर 30 किलोचे असा. देवाला पण तुम्ही घाम फोडू शकता आणि दिल्लीची सत्ता पण तुम्ही हादरवू शकता. एवढी ताकद तुमच्यामध्ये. चला, मला सांगायचं आहे आता, तुम्हाला सांगतो. आरक्षणाचा अगदी 10 मिनिटामध्ये, 10 वाजायला 5 मिनिटं बाकी, 10 वाजून 5 मिनिटापर्यंत चालू देतो. ते आरक्षण महत्त्वाचं आहे. हा लढा लढत असताना महत्त्वाचा एक पॉईंट लक्षामध्ये घ्या. मला माहिती आहे, माझं कीर्तन ऐकण्याकरता एकटा मराठा समाजच इथं उपस्थित नाही आहे. अनेक समूहातील आमचे स्नेही असणारे अनेक इथे उपस्थित आहेत, बरोबर? अनेक जाती धर्मातील. बरं, मला सांगा, गावागावातील जो ओबीसी बांधव आहे, दलित बांधव आहे, मुस्लिम बांधव आहे, सगळ्याला इच्छा आहे मराठा समाजाला काय भेटावं. कुणाची आहे अशी अनिच्छा निर्माण केली कोणी महाराज? कोणीच नाही. प्रत्येकाची इच्छा आहे. गावातला ओबीसी बांधवही म्हणतोय नाही, खरंच मराठा समाजावरती असणारी उपासमारीची वेळ आली, त्यांच्या पोराला आरक्षण भेटलं पाहिजे. आजपर्यंत त्या मराठा समाजाने आम्हाला मोठा भाऊ म्हणून सांभाळले. त्याची गरिबी परिस्थिती झाली असेल तर आमचं काम आहे मोठ्या भावाला सहकार्य करणं. म्हणून सगळा ओबीसी समाज असणारा मराठा बांधवाला आरक्षण मिळावं याच्याकरता पाठिंबा देऊ नये. पण काय व्हायले माहिती का? वरची काही लोक आहेत ना, ज्यांचं राजकारणच या गोष्टीवर चालतं, ती लोक मात्र आपल्याला एकत्र राहून द्यायला तयार नाहीत. ते काय करतात? काड्या करतात, काड्या आपल्यामध्ये. आणि सांगू तुम्हाला, काड्या करणाऱ्याच्या नाड्या ओळखता आल्या की आपण सक्सेस झालोत. ऐकताय ना तुम्ही? होय भागवतराव, तुम्हीच आहेत ना भागवतराव? इकडे आहेत का? कोणते आहेत भागवतराव? बरं बरं, तुम्हीच का? बरं. ते घोटाळा माझा असाच आहे, मला चेहरे ध्यानात राहते पण नाव कुणाचं कोणचं हे ध्यानात राहतं. म्हणजे तसं घरची तर ध्यानात राहते काय नाव आहे म्हणून. तुम्ही म्हणला तर काही ध्यानात राहत नाही म्हणल्यावर तसं काय आहे काय? भागवतराव ऐका, आपला हा जो लढा आहे कोणत्या जातीच्या विरोधात आहे? अजिबात नाही. कुठल्या धर्माच्या विरोधात? अजिबात नाही. बोलत असताना सगळ्या ओबीसी बांधवाला विनंती आहे, माझं बोलणं असणारं वेगळं काहीही वाटून देऊ नका. अनेक असणारी पत्रकार मंडळी इथे उपस्थित आहे, त्यांच्याबद्दल मला आदर आहे महाराज. होळकर साहेब आहेत इकडे, हां, गणेश भाऊ पण आलेत का? वा, गणेश भाऊ पण इथे आलेत. अनेक पत्रकार मंडळी. थोडंफार जर माझ्याकडनं काही मिस्टेक झाली तर मला तुम्ही सांगू शकता, महाराज इथे इथं असं दुरुस्त करा, बरं का? मी काही एवढा शिक्षित नाही आहे म्हणून तुम्हाला वाटायला की हे काही वेगळं काही सांगितलं की. ऐका, आता जरांगे पाटलाची मागणी काय? सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, बरोबर? आम्ही कुणबीच आहोत. कुणबी आणि मराठा हा एकच आहे. पण मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा असं अनेक जण वरच्या लेवलचे लोक म्हणतात. कोण म्हणतात? ज्याला आरक्षणाची गरजच नाही ते म्हणतात, बरोबर एक नाही. पण सर्वसामान्य माणसाला त्याची गरज आहे. ऐका, 1923चा एक निकाल आहे कोर्टाचा. त्यामध्ये असंच कुणबी समाजाची मुलगी क्षत्रिय मराठ्याच्या घरी दिली होती. तर काही लोकांचा असा वाद होता की हे लग्न असणारं योग्य नाहीये. योग्य नाही म्हणल्यानंतर त्यावेळेला जेव्हा वाद झाला तिथे युक्तिवाद, तेव्हा असं त्यांनी निकाल दिला आहे कोर्टाने की नाही, कुणबी आणि मराठा हे एकच आहे. माझ्याकडे त्याचा प्रूफ पण आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर. 1900 कितीचा म्हणतोय मी? 23चा निकाल आहे कोर्टाचा. माझ्या मनचं सांगत नाही कोर्टाचं. परत गोष्ट सांगतो तुम्हाला. बरेच जण म्हणतात की ओबीसी बांधवाच्या आरक्षणामध्ये शिरकाव होतोय. शिरकाव अजिबात होत नाही. कसा होत नाही? ऐका,
1950ला जे आरक्षण देण्यात आलं ते एससी आणि एसटी बांधवाला आरक्षण देण्यात आलं. त्याच्या आधीचा विचार मला नाही सांगायचा. 1902ला कुणाला दिलेलं होतं, काय दिलं होतं, त्याच्या आधीचं नाही. राजर्षी शाहू महाराजांनी दिलेलं आरक्षण मी ते सांगत नाही, पुढचं सांगतो. देश स्वतंत्र झाल्यानंतर एससी आणि एसटी बांधव म्हणजे दलित बांधव आणि आदिवासी बांधव यांना जे आरक्षण देण्यात आलं का, ते त्यांच्या लोकसंख्येच्या 100%. आता त्यांना आरक्षण आहे 20%. तर त्यांचं कसं आहे आरक्षण? लोकसंख्येच्या 100% म्हणजे त्यांची लोकसंख्या आहे 20%, तर त्यांना 20% आरक्षण. 100%तले 20% गेले. आता पुढे असणारं 1967-68ला आरक्षण देण्यात आलं ओबीसी बांधवांना. ते असणारं 10% ओबीसी आणि 4% भटक्या विमुक्त जातीला असणारं देण्यात आला. मग ते ओबीसी मध्येच आलं. ते 14% आरक्षण देण्यात आलं. पण ते देत असताना असा नेम होता की देत असताना यांच्या लोकसंख्येनुसार ते 50% असावं. तुमची लोकसंख्या जर 60% असेल तर तुम्हाला 30% आरक्षण. जर तुम्हाला असणारं तुमची लोकसंख्या जर 30% असेल तर तुम्हाला 15% आरक्षण. मग त्यांना जर 14% आरक्षण होतं तर त्यांची लोकसंख्या किती मानायची आपण? किती? 14 दोन्ही 28. हे आरक्षण कुठपर्यंत होतं? 1990-91 पर्यंत. पण त्याच्यानंतर अनेक जातीचा याच्यामध्ये समावेश करण्यात आला. मंडल आयोग नेमण्यात आलं. त्या मंडल आयोगाला सांगितलं की ज्या काही जाती असणाऱ्या मागास आहेत त्याही जातींना असणारं या आरक्षणामध्ये असणारं आरक्षण द्या त्यांना, आणि त्यांचं मागासले पण असणारं सिद्ध करा असंही सांगितलं होतं. परत त्यांची जातीनिहाय जनगणना करा आणि जातीनिहाय जनगणना करून मग त्यांना असणारं त्यांच्या लोकसंख्येच्या 50% आरक्षण द्या. पण सांगू तुम्हाला, याच्यातलं कुठलीही असणारं गोष्ट पूर्ण नाही झाली. आणि 23 मार्च 1994ला एक GR निघाला. त्याच्यामध्ये परत ओबीसी बांधवाला 16% आरक्षण देण्यात आलं. मी असं म्हणत नाही की त्याच्यामध्ये अनेक जाती असणाऱ्या समाविष्ट केल्या नाहीत, केल्या, पण कुणबी मात्र समाविष्ट त्याच्यामध्ये केले नाहीत. मग ते असणारे सगळे झाले. कुणबी मराठा असतात त्यामुळे समाविष्ट झाला नाही. मग किती झालं आता? पहिलं 14 आणि नंतर 16. 16 आणि 14 30. पहिलं 20. 20 आणि 30 50 आणि 2% एक वरचं आरक्षण आहे. आता सध्या किती आरक्षण आहे आपल्याकडं? EWSचं सोडून 10%. हे आरक्षण किती आहे? 52%. मग हे 52% आरक्षण आहे. पण ओबीसी बांधवाला कसं होतं मंडल आयोगाचा नियम की तुमच्या जेवढी असणारी संख्या आहे तुमची लोकसंख्या त्याच्या 50%. मग 32% जर त्यांना आरक्षण आहे तर त्यांची लोकसंख्या किती पाहिजे? 64% पाहिजे. बरोबर, 64% पाहिजे. मग त्यांची 64% लोकसंख्या आणि हे 20%. 64 आणि 20 बरोबर ना? 84. 6% आपल्या महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण, मारवडी, जैन, पारशी हे 6% लोक आहेत. 84 आणि 6 90. आमचे मुस्लिम बांधव हे जवळजवळ 17%. जास्त असतील पण आपण धरले 17%. मग मला सांगा, आधीचे 90 आणि हे 17 100. कोणत्या गणितात असा नियम की टक्केवारी 100च्या पुढे मोजायची? आहे का असा नियम? नाही ना महाराज. बरं, आणखी मराठा समाजाचं नाव घेतलंय का मी? मग मराठा समाजाचं नाव नाही घेतलं तरी 100%च्या पुढे लोकसंख्या जाती कशी? मराठा काय वैकुंठात गेला का पाताळामध्ये गेला? गेला कुठं? बरं, घोळ येईल 1-2%चा, पण डायरेक्ट 37% एवढा घोळ होऊ शकत नाही. त्याचा अर्थ काहीतरी घोटाळा. काय घोटाळा आहे? माझ्याकडे काही भारतीय जनगणना रजिस्टर त्याची नोंद आहे की ओबीसी बांधवाची संख्या ही 33.80% म्हणजे 34%. मग आता 34%ला किती आरक्षण पाहिजे? 17%. मग 32 मधले 17 गेले, खाली किती राहिले? 15%. मग हे 15% कोणाचे आहेत? हे मराठा समाजाचे आहेत असं मला तरी वाटतं. ऐका, हे मराठा समाजाचे आहेत. तुमची लोकसंख्या असणारी, मी असं म्हणतील की काही जण म्हणतील की नाही नाही लोकसंख्या त्यांची वाढली असेल, त्यांची जेवढी वाढली असेल तेवढी आमची वाढलीच असेल ना मराठा समाजाची, बरोबर आहे की नाही? मग सगळ्याला मिळून तेव्हा टक्केवारी काढली जाते. ते आमचंच आहे, ते आम्हाला पाहिजे. आम्हाला पाहिजे म्हणजे वेगळं काही नाहीये. बरेच जण म्हणतात त्यांच्या ताटातलं काढून देऊ नका. त्यांच्या ताटातलं नाहीये बाबा. ते कसं असतं, एखाद्या जागेवरती अतिक्रमण झालं असेल तर त्याच्याकरता काय आणावं लागेल? मोजणी आणावी लागेल. तेव्हा ते डिवायडेशन होईल. बरोबर, ज्याची त्याची जागा त्याला देता येईल. बरोबर आहे की नाही?
म्हणून ही मोजणी उघड उघड आहे. हे 15% आरक्षण आहे ना, हेच मराठा बांधवाचं आहे. मग हे मराठा बांधवाचं आपल्याला असं तर मिळत नाही. बरं डायरेक्ट मराठा म्हणून तर मिळायला तयार नाही. बरं मिळतंय ते दिलं होतं ना आपल्या साहेबांनी. कोणत्या, मी कुणाचं नाव घेणार नाही उगच कुणाला, कारण काय व्हायला माहिती आहे का, घोटाळा असा आहे. बरं महत्वाचा मुद्दा सांगतो. मराठा समाजामधील आपण जे आतापर्यंत मागे राहिलो आरक्षणामधून, त्याला एकच कारण आहे महाराज, एक महत्वाचं कारण. कुणाला पटेल नाही पटेल तो तुमचा संबंध आहे, माझं पटावच असं मी म्हणणार नाही तुम्हाला. ऐका, सगळ्यात गोष्ट ओबीसी बांधवाचे जे काही असणारे राजकारणी नेते आहेत ना, ते बिचारे त्यांच्या जातीकरता झटतात. त्यांचा राग मला 1% येत नाही, 1%. का? त्यांचं कर्तव्य ते पार पाडतात ना. भुजबळ साहेब, वेडवेटीवार साहेब, हे सगळी जी माणसं आहेत, तायवाडे साहेब, ते त्यांच्या जातीकरता ओपन बोलतात की नाही? आमचा एकतरी, आमच्यातला एकतरी बोललाय? होय आबा, बोललाय एकतरी? बोललाय नाही महाराज. हीच खरी शोकांतिका आहे आमची. एकतरी बोलायला पाहिजे ना. खरंच असणारं हे आरक्षण अशा पद्धतीने द्यायला पाहिजे. प्रत्येक जण फक्त एकच बोलतो, काय, इतराच्या आरक्षणाला धक्का न लावता द्या. शाबास, म्हणजे हे तर पेटवण्याची कला झाली ना. म्हणजे इतराला वाटलं पाहिजे खरंच त्यांच्या आरक्षणाला धक्का लावतो काय नो. अरे बाबा, तसं नाहीये. हे फक्त असा घोटाळा झालाय, तो घोटाळा मिटवण्याकरता कोणीतरी वाघ जन्माला यायला पाहिजे होता. सगळ्या मराठा समाजाला 350-400 वर्षापूर्वी एका वाघाने असणारं एकत्र आणलं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याच्यानंतर पूर्ण मराठा समाजाला एकत्र आणला असेल तर तो वाघ म्हणे एक, मनोज जरांगे पाटील महाराज, एकच माणूस म्हणून असणारं. आणि आमची इच्छा आहे की हे जे आरक्षण आहे ते आम्हाला तुम्ही द्या, बरोबर आहे की नाही? आणि ते जर तुम्ही तसं नाही दिलं तर, तसं नाही दिलं तर शपथ घेतली शिवबाची आम्ही आणू रे हर्षण, तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण, तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण, छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण, तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण. शपथ घेतली शिवबाची आम्ही, शपथ घेतली शिवबाची आम्ही आणू रे तो क्षण, तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण, तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण. पेटून उठला मर्द मावळा, उठला मर्द मावळा, पेटून उठला मर्द मावळा, पेटून उठला मर्द मावळा, सरणार नाही माग, सरणार नाही माग, छातीवरती जेरून गोळ्या करू समाजाचे रक्षण, छातीवरती देऊन गोळ्या करू समाजाचं रक्षण, तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण, तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण, तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण, तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण. शपथ घेतो शिवबाची आम्ही आणू रे तो, शपथ घेतो शिवबाची आम्ही आणू रे तो क्षण, तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण, तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण, तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण, तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण.
ते घोळ असा होतो, तुमच्या छातीवरती म्हणजे बऱ्याच जणांनी वेगळा संभ्रम निर्माण करतात. तुमच्या छातीवरती म्हणजे इतर बांधवाच्या छातीवरती का, असं नाही. न्याय कुणाकडे मागतं माणूस, सरकारकडे. मग सरकारने असं नाही दिलं तर तुमच्या छातीवरती म्हणजे काय सरकारचं गचुरं धरायचंय का, असं नाही. उपोषण रूपी जो मार्ग आहे त्याच्याकरता आम्ही शब्द बदलले. तुमच्या छातीवरती बसून घेवी मराठी आरक्षण. ऐका, हे गीत आम्ही आता कीर्तनामध्ये म्हणजे या गोष्टी करता असे काही सेपरेट प्रमाण नाहीत, बरोबर आहे की नाही. मग त्याच्याकरता आम्ही एक गीत निवडलं. हे गीत आधीच कुणीतरी गायलेलं आहे, पण त्याला आमच्या पद्धतीने आम्ही गायलं. तर होळकर साहेब या गीताला एवढी प्रसिद्धी भेटली, मलाही वाटत नव्हतं एवढी प्रसिद्धी भेटेल त्याला. जवळजवळ 25 लाख लोकांनी ते गीत पाहिले. किती, 25 लाख लोकांनी. तेही 200 फॉलोअर्स, फक्त 200 फॉलोअर्स ज्या फेसबुकला आहेत त्यांच्याकडं, यांच्याच फेसबुक फॉलोअर्सला फक्त 200 फॉलोअर्स. 200 फॉलोअर्सवाल्याला जर गीत एवढं 25 लाख लोक बघत असतील तर याच्यामध्ये काहीतरी विशेष असलं पाहिजे. तुम्हाला आवडतंय ना गीत सगळ्याला हे? निश्चितच तुम्ही जर असं नाही दिलं तर जरांगे पाटलांनी त्या दिवशी सांगितलंय तुम्हाला 24 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. मग आम्ही जर कुणबी नसतो तर नोंदी सापडल्याच कशा, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय ना कुणबी मराठा वेगवेगळे. आपले जातेगाव नावाचं गाव आहे ना, तिथल्या महाराजांनी मला सांगितलं आमच्यातलं एकही घर रिकामं नाही राहिलं, म्हणले की सगळ्याच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत. आणि तुम्हाला सांगू, एवढी मागणी योग्य आहे त्या माणसाची. बरेच जण म्हणतात अयोग्य आहे मागणी, पण सांगू तुम्हाला, जेव्हा पर्याय असतात वेगवेगळे, पुढच्या दाराने जर जाता येत नसेल तर अनेक दाराचा उपयोग करावा, पण कोणत्या तरी दाराने होईना आतमध्ये शिरावं. हे शिवसूत्र सांगतंय, बरोबर आहे की नाही. पर्यायी मार्ग आहे हा. म्हणजे पर्यायी मार्ग केल्यानंतर जात बदलती असा विषयच नाहीये. कुणबी आणि परत कसं म्हणले ते एकाच कुणबी सापडलं. आता जी मागणी केली ना जी आरवरती त्यांनी असणारं लिहून दिलंय, तर एक जण जर सापडला का, एक जण, तर त्याच्यामुळं 80 जणाला ते भेटू शकतं. किती जणाला? 80 जणाला. मग एकामुळं 80 जणाला म्हणल्यानंतर निश्चितच नुसत्या गेवराई तालुक्यामध्ये 1-2 गावचे 5000 पुरावे सापडलेत. मग त्यांचे नातेसंबंध, त्यांच्या मुली कुठं दिलेल्या आहेत तिकडे, म्हणजे सगळीकडे हे असं पांगत राहणार आणि सगळ्याला आरक्षण हे भेटणारच. याच्यामध्ये काही फरक नाही. बऱ्याच जणाला वाटलं होतं त्यांच्याकडे बघून हे असंच दिसतंय, हलक्यावारी घेतलं होतं बऱ्याच जणांनी, बरोबर आहे की नाही. हलक्यावारी बऱ्याच जणांनी हलक्यावारी घेतलं, हे असंच दिसतंय. पण खरं सांगू तुम्हाला, काही माणसामध्ये काय म्हणतात ना ते दैविक गुण असल्यासारखे असतात. अरे तो माणूस एक हाक देतो काय आणि कोट्यावधी मराठा एकत्र येतो काय, हे एवढं सोपं आहे का? एवढं सोपं नाही महाराज. पण त्यांनी केलेले असणारं कर्म, त्यांनी केलेली तपश्चर्या, ते साधनेचं फल आहे की माझ्या मराठाला आरक्षण भेटलं पाहिजे. बऱ्याच जणांना वाटत होतं, सरकारला वाटत होतं ह्याला असंच इकडे तिकडे फेकून देऊ, असे बरेच संपविलेत आम्ही, हे काय चीज आहे. पण सांगू तुम्हाला, हे वाघ असा तसा नाही. त्यांच्याकरता एक मी शेर असणारा मी माझ्या पद्धतीने रचला. अरे सरकारला वाटलं नव्हतं एवढा कात्रीत गाठील, ते काय बोलायचं ते इथंच बोला म्हणतंय. त्याला म्हणलं ना चला ना जरा बाजूला, इथं काय बोलायचं चुरपूर कानात पण करायचं नाही, जे आहे ते मीडिया समोर. आणि खरं सांगू, मीडिया मधल्या बांधवांनी एवढं सहकार्य केलंय की त्यांचे उपकार न विसरता येण्यासारखे आहेत. त्यांच्या हातात आहे ना सगळं. तुम्हाला बरोबर आहे की नाही, तुम्हाला प्रसिद्धी देणं, लोकांपर्यंत तुमच्या भावना पोहोचवणं. म्हणून बऱ्याच सरकारला वाटलं नव्हतं हे एवढ्या कात्रीत गाठील म्हणून, आणि पाहिल्यानंतर वाटतं याचा काहीच अभ्यास नाही. पण भल्या भल्या मुलाखतीमध्ये वेगवेगळे प्रश्न असणारे विचारले तर भल्या भल्या बुद्धिवानाची बुद्धी बंद पडली, पण त्या माणसाने उत्तर दिलेच. म्हणून मी म्हणत असतो, अरे सरकारला वाटलं नव्हतं एवढ्या कात्रीत गाठील, सरकारला वाटलं नव्हतं एवढा कात्रीत गाठील. असा आहे आमचा मराठ्याचा बाग, मनोज जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील. म्हणून विनंती, आरक्षण तर देणारच आहेत, सरकारवरती आपला सगळ्यांचा विश्वास आहे, निश्चितच देतील. पण नाही दिलं तर सगळ्यांनी असणारं कुठे जायचंय, काय करायचंय, हे सगळं जरांगे पाटलांनी सांगितलंय. फक्त एकच विनंती सगळ्याला, जसे एकत्र आलात ना बाबांनो, तसे एकत्र राहा. हात जोडून विनंती,
आपसापसातले मतभेद सोडून द्या रे बाबा, द्या सोडून. बांध कोरायचे बाद झाले रे, बाद झाले. भावाभावात ईदभर बांधा करता खून होत असतील ही शोकांतिका आहे, नाही झाले पाहिजे. हा, इकाडा बांध तिकडे सरकला म्हणजे एक काकरीमध्ये वाढून वाढून किती कापूस वाढेल रे, 20 किलो वाढेल. पण पाठीराख्या भावाच्या जर डोक्यामध्ये कुऱ्हाड टाकीत असेल तो पाठीराखा भाव गेल्यावर तुझा पाठीराखा कोण राहील? म्हणून मराठा समाजाला आजपर्यंत लागलेला कलंक होता. मराठा समाज कसा आहे तर एकमेकाचे पाय ओढणारा. पण आता जगाला कळले मराठा समाज एकमेकाचे पाय ओढणारा नाही, तर सगळ्याला असणारा बरोबर घेऊन चालणार आहे. म्हणून निश्चितच सर्वांनी एकत्र राहून हा लढा आपल्याला चालूच ठेवायचा आहे. म्हणून मीही असणारी भगवंताच्या चरणी, शिवरायांच्या चरणी प्रार्थना करेल, महाराज निश्चितच असणारं आमच्या मावळ्यांच्या मनातली इच्छा पूर्ण होऊ द्या. झालेली सेवा असणारी शिवरायांच्या चरणी अर्पण करतो. या सेवेमध्ये काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष समजा. जे काही बरोबर आले असेल ते माझ्या आळंदीच्या गुरुजीचं आहे. माझ्या आळंदीचे गुरुजी गुरुवर्य शंकर महाराज पांचा गुरुजी आळंदीकर, त्यांच्या मुखातनं जे ऐकलं तेच तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगावरती एवढा मी बोललो नाही का, कीर्तन आरक्षणाचं आहे. खरं सांगू तुम्हाला, मी एवढे मला फोन आलेत त्या गोष्टीचे. कधी कधी बोलत असतात माणसं, महाराज कीर्तनामध्ये हे गीत कुठं म्हणतात का? मी त्यांना सांगितलं, बाबा कीर्तन हे आरक्षणानिमित्त कीर्तन आहे. आरक्षणानिमित्त कीर्तन असेल तर त्याच्याकरता ते गीत गावंच लागेल. आम्ही पिक्चरमधलं गाणं नाही म्हटलं, बरोबर आहे की नाही? लोक या स्टेजवरती पिक्चरचे गाणे म्हणायला लागले, त्यांना तुम्ही काहीच बोलायला तयार नाही, तुम्ही ऐकता त्यांचं. पण आम्ही ते नाही म्हणत. आम्ही मराठा आरक्षणच्या स्टेजवरती प्रबोधनातून ह्या गोष्टी सगळ्या करतो. म्हणून जे काही बरोबर आहे ते माझ्या गुरुजींचं. सगळ्या असणाऱ्या या मराठा बांधवाला धन्यवाद देतो. तुम्ही असणारे ही कीर्तनाचं नियोजन केलं, ही सर्व टाळकरी मंडळी, त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे नागेश महाराज तर आजारी होते, पण तेही असणारे अगदी उपस्थित राहिले, त्यांना धन्यवाद देतो. सगळ्या महाराज मंडळी धन्यवाद. सर्व तरुण मंडळीला धन्यवाद. पत्रकार बांधव आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. माता माऊल्यालाही धन्यवाद देतो. परत एकदा सांगतो की आपल्याच भागातलं हे सुंदर असं चॅनल या भाऊनी सुरू केले, अमोल भाऊ दुबाले यांच्या चॅनलचं नाव आहे गजरभक्तीचा.com. डॉट म्हणजे डॉट टाकून नये, डॉट नाव आहे डायरेक्ट गजरभक्तीचा.com. या चॅनलला सबस्क्रायबर करा आणि फेसबुकलाही फॉलो करा, जेणेकरून असणाऱ्या आपल्या माणसाला त्या गोष्टीची मदत होईल. आपण आपल्याला मदत करत चला, निश्चितच आम्ही यशस्वी होऊ. झालेली सेवा परत एकदा माऊलीच्या चरणी अर्पण करतो, शिवरायांच्या चरणी अर्पण करतो, गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम. विठोबा रखुमाई.